वारकरी संप्रदायाने हा जो सनातन धर्म आहे तो टिकवण्यासाठी, आणि काय आश्चर्य, ज्ञानेश्वर माऊली हठयोगी होते, नागयोगी होते. क्रियायोग आणि मणिपूर असणार का ह्याच्यामध्ये? मलमलचं कपडा ज्ञानेश्वर माऊलीने कधीच परिधान केला नव्हता, पण त्या ठिकाणी त्यांना तो कबीरदास कोणताही विचार न करता आपल्या मुलाचं डोकं धडावेगळं करतात. लक्षात घ्या, जिवंत समाधी आणि संजीवनी समाधीमध्ये खूप फरक आहे. गाभाऱ्यामध्ये शिवलिंगावरती एक व्यक्ती पाय ठेवून बसलेला असतो. सिद्धी आहे, नाथयोगांची सिद्धी आहे. त्या सिद्धी मार्फत शरीराला नमस्कार, मी मेधा मांजरेकर. आषाढी एकादशी निमित्त होत असलेल्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या बरोबर आहेत हिमालयन क्रियायोगी अभिजित नाथ दादा, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपण जाणून घेणार आहोत या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वारकरी पंथाचं गूढ आणि संत परंपरेची गूढता. चला तर सुरू करूया आपण ही आपली आध्यात्मिक जर्नी. दादा नमस्कार. ओम आनंद ओम. जय जय राम कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. दादा, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश होता? हे बघा, हे सर्व संत जे आहेत ते समाज सेवक होते, समाज सुधारण्याचं काम केलं. मुघलांनी 800 वर्ष राज्य केलं. ईस्ट इंडिया कंपनी 50 वर्ष आणि इंग्रज ब्रिटिश आल्यानंतर 150 वर्ष. म्हणजे 900 वर्षांचा जो कालखंड आहे परप्रांतीयांचा आपल्यावरती, ज्या आक्रमणामध्ये आपलं जे सनातन शास्त्र होतं, ग्रंथ होते अनेक, ते ग्रंथ जाळण्यात आले, नष्ट करण्यात आले, आणि आपला जो सनातन धर्म होता तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण वारकरी संप्रदायाने हा जो सनातन धर्म आहे तो टिकवण्यासाठी प्रयत्न केला. अनेक पंथ होते, त्यातला हा वारकरी पंथ हा सर्वात महत्वाचा आहे. कारण वारकऱ्यांमध्ये जी लोक आहेत ती सर्वसामान्य लोक आहेत. सर्वसामान्य जनमानसातून जे वरती आलेले संत आहेत. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरांची जी लँग्वेज होती, भाषा शैली होती, ती हायर होती. ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की माझी भाषा सर्वसामान्यांना समजणार नाही, कळणारी नव्हती. हा, म्हणून त्या काळामध्ये प्रचलित असलेले संत म्हणजे नामदेव महाराज. नामदेवांबद्दल तुम्ही ऐकलंच असाल. हो हो. ज्ञानेश्वरांचे असं लक्षात येतं की पंढरपूरला एक संत आहेत नामदेव नावाचे, आणि ते सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. जर आपला जो उद्देश आहे जनजागृतीचा, हा जर जनजागृतीचा उद्देश संपूर्ण भारत देशामध्ये पसरवायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्यांना समजेल असा संत आपल्या बरोबर घेऊन फिरणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी समजवण्यासाठी त्यांनी नामदेवांना बरोबर घेतलं. हा, सोपी करून समजवण्यासाठी. आणि ते पंढरपूरला आले. तिथे आल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की नामदेव पंढरपूर सोडायला तयार नाहीत. अटॅचमेंट, विठ्ठलाशी एवढी अटॅचमेंट होते की साक्षात विठ्ठल त्यांच्या जवळून अन्न ग्रहण करायचे, त्यांच्याशी बोलायचे, एवढी भक्ती होती, भक्तीचा अधिकार होता त्यांचा. त्यांनी प्रयत्न केले नामदेवांना समजवण्याचा की चल बाबा आपल्याला हे कार्य करायचंय, पण नामदेव तयार नाही. त्यानंतर मग संत गोरा कुंभार, पंढरपूरला अजून एक संत संप्रदायातील एक संत गोरा कुंभार म्हणून एक संत होऊन गेले. त्यांना बोलवण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की तूच बघ आता याच्यातून काही मार्ग निघतोय का. तर गोरा कुंभाराने ही 4 भावंड म्हणजेच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि नामदेव महाराजांना एका लाईनीत उभं केलं. मडकी बनवण्याचं काम करायचे गोरा कुंभार. मडकी बनवण्याचं जे असतं ना हत्यार,
चेपाटणं म्हणतात त्याला, ते घेऊन आलेले बरोबर. त्यांनी जाऊन डोक्यावर मारलं. कोणाच्या? निवृत्तीनाथांच्या. म्हणतात पक्क आहे मडकं. नंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावरती मारलं. बोलतात पक्क, हे पण पक्क आहे. सोपान हे पण पक्क. मुक्ताईच्या डोक्यावर हे पण पक्क. आणि नामदेवांच्या डोक्यावरती मारलं आणि बोलतात हे कच्च आहे, हे अजून पक्क झालेलं नाहीये. हे ऐकून नामदेवांना राग येतो. माझ्याशी साक्षात पंढरपूरचा विठोबा बोलतो, माझ्या हातून अन्न ग्रहण करतो. अहंकार परत, अहंकार आला. तरा करून मंदिरमध्ये गेले विठ्ठलाशी भांडण करण्यासाठी. विठ्ठलाला सांगायला लागले की हे मला कच्च म्हणतायत. विठ्ठल बोलायला लागला, नामदेवा, स्वप्नात जर सोनं बघितलं, ते सोनं तुझं होणार का? तसंच माझं तुझ्याशी संभाषण होतं म्हणून तू पक्का नाही होणार आहे. तुला जर पक्क व्हायचं असेल तर गुरु पाहिजे. गुरुचं महत्व. मग नामदेवांचे गुरु कोण? खूप चांगला प्रश्न आहे हा. विठोबा राय सांगतो की आज तुला तुझा गुरु मिळणार, तू जा शोधायला सुरुवात कर. नामदेव सकाळी मंदिरमध्ये गेलेले विठोबा रायांजवळ संभाषण करायला. आणि ज्यावेळेस विठोबा राय सांगतात की जा गुरु शोध, फिरत पूर्ण गावभर फिरायला लागतात, कुठेच मिळत नाही. शेवटी दुपारचा वेळ असतो, एका शिव मंदिरात जातात. तिथे बघतात आतमध्ये गाभाऱ्यामध्ये शिवलिंगावरती एक व्यक्ती पाय ठेवून बसलेला असतो. ते बघतात, अरे हा तर माझा गुरु होऊच शकत नाही. त्याला हेच समजत नाहीये की शिवलिंगावरती पाय ठेवायचे नसतात. आणि ते बाहेर पडायला लागतात. एवढ्यात आवाज येतो, नाम्या कुठे चाललास? ते एकदम चक्रावतात. माझं नाव ह्याला कसं माहिती? हा व्यक्ती तर नवीन दिसतो, ये इकडे. जोरात आवाज येतो. नामदेव परत गाभाऱ्याजवळ जातात आतमध्ये. बोलतात, कशाला आलाय ते? ते कोण असतात? विसोबा कोचर. तिथे शिवलिंगावरती पाय ठेवून बसलेले. नामदेव म्हणतात, मला गुरु शोधण्याचा आदेश झालाय साक्षात विठुरायाजवळून, म्हणून मी गुरु शोधत फिरतोय. पण माझे गुरु तुम्ही नाही आहात. तुम्हाला हेच समजत नाही की शिवलिंगावरती पाय ठेवायचे नसतात. तर विसोबा राय म्हणतात, कुठे नाहीये शिवलिंग, तुझ्या पायाखाली बघ. तर काय आश्चर्य, सगळ्या ठिकाणी शिवलिंग दिसायला लागतात. अरे कणाकणात तो वास करतो, कुठे नाहीये तो. हे ऐकून नामदेव विसोबा रायांना आपला गुरु म्हणून स्वीकार करतात. आणि नामदेव रायांचे गुरु म्हणून विसोबा रायांचं जे पुढील कार्य आहे हे अगणित आहे. मी हे नाव ऐकलं होतं, निवृत्तीरायांना मांडे खायचे असतात आणि तेव्हा ते तवा शोधत का पिस्तूल शोधत कुठे जातात, तेव्हा मी बाहेर दिला असताना एकदा मुक्ताईला निवृत्तीनाथ सांगतात, मुक्ते मला मांडे खायची इच्छा होती, मांडे बघ. त्यांची जी झोपडी होती तिथे तवा नव्हता. आणि ही गोष्ट विसोबा राय ऐकतात चोरून. विसोबा राय हे ब्राह्मण होते, त्यांचा विरोध होता या चारी मुलांना, कडाक्याचा विरोध. ते स्वीकारायला तयार नव्हते. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना राग येतो, ही संन्यासाची पोरं आणि मांडे खायचेत. ते गावात जाऊन सर्वांना सांगतात, अशी अशी मुक्ता येईल, कोणीही तवा द्यायचा नाही, दिला तर गाठ माझ्याशी आहे. विसोबा रायांचं एक प्रसिद्ध असतं गावामध्ये, लोक घाबरून कोणीही मुक्ताईला तवा देत नाही. बिचारी मुक्ताई नाराज होऊन परत घरी येते. तिला नाराज बघून ज्ञानदेव विचारतात, मुक्ते काय झालं? मुक्ताई सांगते, काय सांगू दादा, तवा नाही मिळाला, तवा मिळालाच नाही, मांडे कसे बनवणार? ज्ञानेश्वर माऊली सांगतात, बनव माझ्या पाठीवरती. आणि काय आश्चर्य, ज्ञानेश्वर माऊली हठयोगी होते, नादयोगी होते. क्रियायोग आणि मणिपूर असणार का ह्याच्यामध्ये कुठेतरी? मणिपूर चक्र हे हठयोगांचं रूट आहे. आणि मणिपूर चक्र अग्नी तत्वाशी कनेक्टेड आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी मणिपूर चक्राला एवढं अग्रिवेट केलं की चक्र पाठीवरती तवा तयार झाला. आणि त्या पाठीवरती मुक्तेने
मांडे भाजले आणि हे कोणी विसोबारायांनी चोरून बघितले आणि लगेच आतमध्ये येऊन माफी मागायला लागले. आणि त्यानंतरचा जो पुढील काळ होता ना, तो विसोबाराय शिक्षक म्हणून ह्या चारही भावंडांबरोबर फिरले. त्यानंतर पंढरपूर वरून विसोबाराय, एकनाथ महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई आणि त्यांचे जे अनुयायी होते, जे भक्त होते, ते सर्व मिळून वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी देशभ्रमणासाठी बाहेर पडतात आणि वाराणसीला येऊन पोचतात. म्हणजे वाराणसी म्हणजे जिथे गेल्याशिवाय कुठलंही आपल्याला जीवन पूर्ण झालं असं वाटत नाही. तिथे जेव्हा ही सगळी ज्ञानी लोक गेली तेव्हा डेफिनेटली काहीतरी तर नक्की झालं असेल. हो, खूप चांगला प्रश्न आहे हा. वाराणसी म्हणजे काशी विश्वेश्वराचं स्थान, ज्या ठिकाणी ज्ञानी पंडित लोक वास्तव करतात. या ठिकाणी त्यावेळी एक महायज्ञ सुरू होता. मुग्धल नावाचे एक ऋषी होते, त्यांनी ह्या महायज्ञाची सुरुवात केली होती. आणि ज्या दिवशी ही मुलं वाराणसीमध्ये पोहोचणार होती त्याच दिवशी नेमकं त्या यज्ञाचा समारोप होता. मुग्धल ऋषींच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला की समारोपासाठी यजमान पाहिजे आणि हे सर्व ज्ञानी लोक यांच्यामध्ये यजमान म्हणून जर मी कोणाची निवड केली तर दुसऱ्याला राग येणार, अहंकार प्रत्येकाचे परत इगो सांभाळायचे. त्यांना एक युक्ती सुचते. राजाजवळ एक हत्तीण होती. वाराणसीमध्ये जो राजा होता त्यावेळी त्याच्याजवळ एक हत्तीण होती. तिला आणलं जातं, तिच्या सोंडेमध्ये एक हार दिला जातो. ती ज्याला हार घालेल ती हत्तीण, बरोबर, ज्याच्या गळ्यामध्ये हार घालेल त्याला यजमानपद मिळणार. काय आश्चर्य, तिथे एवढे विद्वान लोक होते, सर्वांना वाटत होते की हत्तीण माझ्याच गळ्यामध्ये हार घालणार. सगळ्यांची इच्छा होती एवढा मोठा महायज्ञ आणि त्याचा जो मेन मान आहे तो आपल्याला मिळावा, यजमानाचा मान आहे तो, सगळ्यांचीच इच्छा असणार. पण हत्तीण कोणाच्याही गळ्यामध्ये हार नाही घालत. हत्तीण काय करते, तिथून जीप निघते आणि गावाच्या बाहेर जाते आणि हत्तीण्याच्या मागे हे सगळे जे विद्वान लोक आहेत, मुग्धल ऋषी आणि त्यांचे जे त्यांच्या बरोबर जे होते ते सर्व पण त्या हत्तीणीच्या मागे जातात. त्यांना पण पाहायचं होतं की हत्तीण कोणाच्या गळ्यामध्ये हार घालते. आणि त्याच वेळी ही चार मुलं आणि त्यांच्या बरोबरचे त्यांचे जे भक्तगण होते ते वाराणसीमध्ये येत होते आणि हत्तीण जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या गळ्यामध्ये हार घालते. सर्व लोक आश्चर्यचकित होतात. हा छोटा पोरगा आणि हा या यज्ञाचं यजमानपद भूषवणार. काही लोकांना तर राग पण येतो, पण मुग्धल ऋषी ना वाटतं अगर हत्तीने ह्याच्या गळ्यामध्ये हार घातला म्हणजे हा नक्कीच कोणतरी श्रेष्ठ विद्वान असला पाहिजे. ते लगेच जाऊन ज्ञानेश्वर माऊलींचं स्वागत करतात, त्यांना यज्ञाच्या ठिकाणी घेऊन येतात स्वागत करून. तुम्ही एक फोटो बघितला असेल ज्ञानेश्वर माऊलींचा, चौरंगावरती बसलेला, उपर्ण घातलेलं, बरोबर आहे. ते एकदाच म्हणजे आपण ज्ञानेश्वर माऊलीला असं बघतो, नाहीतर मलमलचं कपडा ज्ञानेश्वर माऊलींनी कधीच परिधान केला नव्हता, पण त्या ठिकाणी त्यांना तो परिधान करावा लागला. फोटो त्या यज्ञाचा आहे, जो मान भेटलेला त्यांना. आणि त्यांच्या जवळून त्या यज्ञाचं समारोप केलं जातं, यजमानपद दिलं जातं त्यांना. आणि तो यज्ञ वगैरे जे गोष्टी असतात समाप्त होतात, सर्वांच्या भेटीगाठी होतात. त्यावेळी या भावंडांच्या लक्षात येतं की त्यांचे जे वडील असतात विठ्ठलपंत, यांचे गुरुबंधू वाराणसीमध्येच राहत असतात. ते म्हणतात आता आजची रात्र काढायची आहे तर आपल्या वडिलांचे जे गुरुबंधू आहेत त्यांच्या घरी जाऊ. आणि हे सर्व मिळून आता गोतावळा असो, हे चारच नसतात, बरीच असतात. मला वाटतं नामदेव महाराज पण त्यांच्या बरोबर, सर्व नामदेव महाराज, विसोबा सर्वच. हे गुरुबंधू कोण होते? संत कबीरदास. कबीरदासांच्या घरी येतात, कबीरदास सगळ्यांचं स्वागत करतात, पण कबीरदासांच्या घरी त्यांना प्रसाद द्यायला काहीच नसतं. प्रश्न निर्माण होतो आता यांना सर्वांना जेवण कुठून द्यायचं. सर्वांना सांगतात तुम्ही या, आगत स्वागत होतं,
प्रसाद ग्रहण करण्यासाठी त्यांना बोलवलं जातं. कबीरदास जाऊन आपल्या बायकोला सांगतात घरामध्ये अन्नाचा कण नाहीये. त्यावेळी तिथे कबीरदासांचा मुलगा कमल आपण उपस्थित असतो. रात्रीची वेळ असते, उधारी पण कुठून आणणार, सगळं दुकानं बंद होती. कमल बोलतो की बाबा काळजी करू नका, बाजूलाच कडधान्याचं जे दुकान असतं बनियाचं ते दुकान होतं. कमल म्हणतो मी त्या दुकानात एक भुयार खोदून जातो आणि ते कडधान्य जे आहे आतलं जे धान्य आहे ते तुम्हाला देतो, ते तुम्ही घ्या आणि अन्न बनवून ह्या सर्वांना जेवायला द्या. कबीरदास बोलतात ठीक आहे. कमल जातो आतमध्ये, एक छोटस भुयार काढलं जातं त्या भिंतीला. कमल आतमध्ये जाऊन जे काय त्यांना अन्नासाठी बनवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे असतात ते सगळं बाहेर देतो. बाहेर देऊन झाल्यानंतर कमल कबीरदासना सांगतो बघा हा हे संस्कार आहेत, एका संताचे संस्कार कसे असतात बघा. कमल सांगतो की बाबा आपण चोरी केली, जर हे भुयार असंच ठेवून आपण गेलो तर यानंतर पण कोणतरी आतमध्ये जाईल आणि चोरी करेल. आपण जे काही चोरी केली त्याचं आपण जे परतफेड उद्या करूच, पण असं झालं तर खूप वाईट गोष्ट होईल. त्यामुळे मी हे दुकानाचा जो मालक आहे, कारण घराला लागूनच त्यांच्या ते दुकान होतं, जो दुकानाचा मालक होतो त्याला लागूनच राहत होता. कमल जाऊन त्या घराच्या मालकाला सांगतो चोर 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 चोर. हे ऐकून घराचा मालकाची जागा होतो, धावत येतो. कमल त्या भुयारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात त्याचे पाय पकडले जातात. भुयाराच्या बाहेर मुंडकं आणि पूर्ण शरीराचं धड मागे पकडून राहतो तो दुकानाचा मालक. बराच वेळ झाला कमल आला नाही म्हणून कबीरदास येतात बघायला. तर बघतो तर कमलचं डोकं बाहेर आणि मागे पाय पकडलेले धड मागे आहे. तर कमल सांगतो बाबा विचार करू नका, माझं धड कापून टाका. कारण जे आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत त्यांचा आदर सत्कार होणं गरजेचं आहे. कबीरदास कोणताही विचार न करता आपल्या मुलाचं डोकं धडावेगळं करतात, कपड्यामध्ये गुंडाळून घेऊन जातात, पत्नीला सांगतात आणि ते कबड्यात ठेवलं जातं. आणि काही घडलं नाही अशा परिस्थितीत हे आदरातिथ्य होतं. त्यांना भोजन दिलं जातं. रात्र होते, दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी काय होतं, हा जो दुकानाचा मालक असतो तो राजाजवळ जातो ते धड घेऊन. धड असतं, मुंडकं नसतं, त्यामुळे कोणाची बॉडी एक समजत नाही. राजा त्या धडाला सुळावरती चढवण्याचा आदेश देतो चोरीच्या आरोपात. कबीरदास त्यांची बायको हे जे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जे असतात आणि त्यांच्या बरोबरचे जे भक्त असतात त्यांना त्यांचा निरोप देण्यासाठी आलेले असतात. ते ज्ञानेश्वर माऊली हा सगळा प्रकार बघतात. अरे ह्याचं धड आहे, ह्याचं मुंडकं नाहीये, हे काय प्रकार आहे, हे सगळं रस्त्यात चाललेलं असतं. त्यावेळी कबीरदास सांगतात की हे माझ्या मुलाचे शरीर आहे, त्याचं जे मुंडकं आहे घरी आहे. असा प्रकार काल घडला. ज्ञानेश्वर माऊली हटयोगी होती, नाथयोगी होती. ते सांगतात जा घेऊन येते. आणि ज्ञानेश्वर माऊली या कमलच्या शरीराला धड लावून संजीवनी मंत्राच्या मार्फत परत जिवंत करतात. इथे मुक्ताईने केलं होतं, जे चांगदेवांच्या येथे मुक्ताईने केलेलं. कारण मुक्ताईना पण दीक्षा निवृत्तीनाथानेच दिलेली. हे बघा एक नाथपंथाची पाळमुळं आहेत. आणि कमल जिवंत होतो. नंतर कमल म्हणतो की मी आता इथे नाही राहणार, मी यांच्याबरोबर पंढरपूरला जाणार. आणि बघा पंढरपूरला कमलची समाधी आहे. ज्ञानेश्वरांनी 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, त्याबद्दल काहीतरी सांगा ना दादा. आळंदीमध्ये आल्यानंतर 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. नंतर त्यांचा प्रवास नामदेवांना घेऊन, भावंडांना घेऊन. 21व्या वर्षी ज्यावेळी ज्ञानेश्वरांना असं जाणवलं की आता आपल्याला शरीर सोडण्याची वेळ आली, ज्या कार्यासाठी ते कार्य संपलं. नंतर त्यांनी संजीवनी समाधी म्हणजे काय, पंचतत्वामध्ये विलीन होणं.
आळंदीला जे सिद्धेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिरच्या इथेच त्यांची समाधी आहे. ते समाधीस्थ होऊन त्याने आपला जो शरीर आहे संजीवनी समाधीमध्ये शरीर जाळलं जात नाही किंवा शरीर सोडलं जात नाही, ते विलीन होतं, नष्ट होतं पंचतत्वामध्ये. एकमेव समाधी आहे. लक्षात घ्या, जिवंत समाधी आणि संजीवनी समाधीमध्ये खूप फरक आहे. जिवंत समाधी घेतल्यानंतर त्याचे जे औषध असतात ते राहतात, पण संजीवनी समाधीमध्ये पूर्ण विलीन होतात पंचतत्वात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश 5 तत्वाने आपलं शरीर बनलं आणि शरीर पंचतत्वात विलीन केलं जातं. हे सिद्धी आहे, नाथयोगांची सिद्धी आहे. त्या सिद्धीमार्फत शरीराला पंचतत्वात विलीन केलं जातं, म्हणून त्या समाधीला संजीवनी समाधी बोलली जाते. 200-250 वर्षानंतर त्यांनी एकनाथांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं होतं की मला मुळं माझी गळ्याभोवती आली आहेत आणि मला सफोकेशन होतंय, अशी काहीतरी एक कथा आहे ना. अजान वृक्षाच्या मुळी घशाला अडकणं म्हणजे काय? त्या वृक्षाच्या मुळी नाही. गोराकुमार सांगतात विठ्ठलाला, विठ्ठला माझं बाळ गेलं याचं मला दुःख नाहीये. गुरु शक्तिपात दीक्षा देताना 3 प्रकारे देतो. एक, सामान्य कपडे घालून पूर्ण आश्रमाची साफसफाई करतात. परत जाताना ते चांगले कपडे दागिने घालून निघून जातात. पुंडलिक म्हणतो हा काय प्रकार आहे? जळली तीरे काया लागला वनवा धावरे पांडुरंगा माय बापा. जनार्दन स्वामी त्याच्याबरोबर बसतात, मांस खातात, दारू पितात आणि कालीचं मुंडकं धडा वेगळं करावं लागेल.